आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। केज तालुक्यातील सोनी जवळा येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत ससाने यांनी 2 एकर शेतात ड्रॅगन शेती केली आणि आंतरपीक म्हणून चिया या वनस्पती बियाणाची लागवड केली। या पिकाला सुपरफूड मानले जाते। साल्विया हिस्पॅनिका हे त्याचे शास्त्रीय नाव आहे। हे प्रामुख्याने फुलाचे रोप आहे। चिया बियाणे हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे। गेल्या काही वर्षापासून चिया बियाण्याची लागवड भारतात केली जात आहे। चिया बियाणे लागवड पूर्णपणे सेंद्रिय आणि सोपी आहे। याची पेरणी 2 प्रकारे केली जाते। सुमारे 1 ते 1.5 किलो बियाणांची 1 एकर शेतात पेरणी करता येते। दुसरी पद्धत म्हणजेच रोप तयार करून त्याची लागवड करणे। प्रथम रोपवाटिकेत बियाणाद्वारे रोप तयार करता येते, त्यानंतर भातासारखी याची लावण केली जाते। या पद्धतीत लावणी केल्यावर 1 एकरात अर्धा किलो बियाणे वापरले जाते। हाताने लागवड केल्याने कष्ट कमी आणि बियाणे पण कमी लागते, तर लागण पद्धतीत जादा श्रम करावे लागतात। चिया बियाणे पीक 110 ते 115 दिवसात तयार होते। चिया बियाणे लागवडीसाठी सिंचनाची विशेष गरज नसते। याची रोपं फार कमजोर असतात। शेतात पाणी साचल्याने ते तुटण्याची भीती असते। पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन चिया बियाण्याच्या लागवडीसाठी अधिक चांगली मानली जाते। या पिकाला प्राण्यांचा धोका नाही। चिया बियाणे वनस्पतीस एक विशेष वास असतो। याच्या पानावर केस वाढतात, यामुळे प्राणी त्यापासून दूर राहतात आणि पिकाला हानी पोहोचवत नाहीत। यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही। कापणी आणि काढणीच्या वेळी पीक उपटून काढले जाते, यानंतर ते वाळवले जाते आणि नंतर मळणीद्वारे बिया वेगळ्या केल्या जातात। चिया बियाणे लागवडीने 1 एकरातून सरासरी 7 ते 9 प्रति क्विंटल उत्पादन घेता येते। तालुक्यातील सोनी जवळा येथील चंद्रकांत ससाने यांनी 2 एकर शेतात ड्रॅगनची लागवड केली। त्यामध्ये आंतरपीक चिया या बियाण्याची लागवड केली। साधे सरळ वाफे तयार करून पेरणी करून 2 एकर शेतामध्ये 4 किलो चिया बियाण्याची लागवड केली असून या रोपांना अनेक फांद्या निघून अगदी दाट लागवड झाली आहे। एक विधभर याची ओंबी तयार झाली असून सध्या फुलांनी पीक बहरले आहे। एकरी किमान 7 ते 8 क्विंटल उत्पादन निघेल असे शेतकऱ्यांनी सांगितले। पेरणी केल्यानंतर कसलेही खत नाही, खुरपण नाही, फक्त 2 वेळा पाणी दिले आहे। सध्या चिया रोपांची उंची 5.5 ते 6 फुटापर्यंत गेली असून शेतकऱ्यांना कमी खर्चात याचा चांगला फायदा होईल। तसेच ड्रॅगन फूड यामध्ये आंतरपीक म्हणून सर्वप्रथम कोबी, कांदा, चियासह सागवान व इतर पिकांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत ससाने यांनी सांगितले की हे पीक आयुर्वेदिक असल्यामुळे गुडघेदुखी वगैरे आजारांवर चांगल्या प्रकारे गुणकारी आहे असे सांगितले जाते। त्यानंतर मी इतर ठिकाणाच्या चिया प्लॉटला भेट देऊन माहिती घेतली व लागवड केली असे सांगितले। चिया बीज हे भरपूर आजारांवर उपयुक्त असल्याचे शेतकरी चंद्रकांत ससाने यांनी सांगितले। नमस्कार, आपण आज केज तालुक्यातील सोनी जवळा या ठिकाणी स्वप्नील चंद्रकांत ससाने यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी यांनी एक नाविन्यपूर्ण असा एक उपक्रम राबवलेला आहे। चिया या जातीच्या वनस्पतीची या ठिकाणी यांनी लागवड केलेली आहे। एकूण क्षेत्र यांचं 2 एकर आहे आणि ही शरीरासाठी लागणारे काय काय फायदे आहेत आणि ह्याच्यापासून उत्पन्न किती होत आहे याचे सगळे काही आपण स्वप्नील यांच्याकडून जाणून घ्या। नमस्कार। नमस्कार। आपलं काय नाव? स्वप्नील चंद्रकांत ससाने, राहणार सोनी जवळा, तालुका केज, जिल्हा बीड। आपण ही काय पीक, कोणत्या पिकाची लागवड केली? हे चिया सीड्स आहे। चिया सीड। ही तुम्हाला संकल्पना कुठून मिळाली? ही आम्ही एक युट्यूबवरनं व्हिडिओ बघितल्यानंतर गेल्या वर्षी आमचे चुलते आहेत गोविंद ससाने म्हणून, यांनी एक प्रयोग केला होता, तर त्यांना हे याचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त भेटल्यामुळे आम्ही या वर्षी हा प्रयोग करून बघितला। तुम्हाला त्यांच्याकडून जशी ही माहिती भेटली किंवा ह्याच्यामध्ये पण आंतरपीक घेताना ह्या तुम्ही ड्रॅगन फ्रूट मध्येच कशामुळे घेतलं? ओपन स्पेस मध्ये का घेतलं नाही? ओपन स्पेस मध्ये घेतं, पण आपण काय हे पारंपरिक पिकामध्ये या ड्रॅगन मध्ये आपल्याला हार्बरच घ्यायचं झालं तर हार्बरची आग जास्त असल्यामुळे या ड्रॅगनला चालत नाही ते। बरोबर आहे। त्याच्यामुळे ह्याला पाणी वगैरे व्यवस्थित आणि ह्याचा काही दुष्परिणाम आपल्या ड्रॅगनवर होत नाही, त्यामुळे ह्याची निवड ही ड्रॅगन फ्रूट मध्ये घ्यायची केली आहे। बरं, ह्याला तुम्ही आता एकरी किती लागवड केलेली? एकरी 2.5 किलो बियाणे टाकलेले आपण। 2.5 किलो। आता तुम्हाला ह्याचं उत्पन्न अपेक्षित किती आहे? अपेक्षित उत्पन्न झालं तर 7 ते 8 क्विंटल एकरी उतार येईल आपल्याला असं वाटते। आता सध्या दर काय? 20 ते 25 हजार रुपये क्विंटल चालेल। म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त याचं उत्पन्न भेटेल असं तुमचं? हो। म्हणजे दुसऱ्या पिकाकडे वळण्यापेक्षा ह्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल, अधिक उत्पन्न भेटेल। आणखीन तुम्हाला
बाकी शेतकऱ्यांनी काय सांगावं असं वाटतं? आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जी पारंपरिक पिकं घेतोय, हरभरा झालं, गहू झालं, तर ह्याच्यात आपल्याला खर्च, फवारणी, खतं आणि निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे आपल्याला त्यात लॉस होतो. तर त्याचा खत बियाणं ह्याचा खर्च भरपूर आहे. पण ह्या चिया सीडचा असा आहे की त्याला कोणतंही खत न देता, कोणतीही फवारणी न घेता येणारं पीक आहे हे. त्याला फक्त आणून पेरणे आणि पाणी देणे एवढेच ह्याला कष्ट आहे. खरोखरच ह्या युवा शेतकऱ्यांना या पिकाकडे वळून एक आधुनिक पद्धतीने कमाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक मिनिट. आता या क्षेत्रामध्ये